नमस्कार. या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आरोग्य, प्रशासन आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांना जोडतो. नुकतंच महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयाने एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं आहे, जे राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थेट हिताचं आहे. चला तर मग या विषयाच्या थेट मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया की हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे तरी काय. आता तुमच्या मनात सगळ्यात आधी हा प्रश्न आला असेल की एका नवीन डिजिटल हेल्थ कार्डचा शालेय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांवर किंवा मेडिकल रिइम्बर्समेंटवर नक्की कसा परिणाम होऊ शकतो. आणि हा विचार करणं अगदी साहजिक आहे, कारण इथे आपण फक्त एका कागदपत्राबद्दल बोलत नाहीये, तर डिजिटल ओळख आणि कर्मचाऱ्यांचे आर्थिक लाभ एकमेकांशी कसे जोडले गेले आहेत याबद्दल बोलणार आहोत. सुरुवात करूयात थेट या अधिकृत परिपत्रकापासून. 22 मे 2024चं शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून आलेलं हे पत्र आहे. हे पत्र राज्यातील 100% अनुदानित खासगी शाळा आणि जिल्हा परिषदेमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आहे. आपण जे काही पाहणार आहोत ते थेट या सरकारी दस्तऐवजावरच आधारित असणार आहे. आता आपण बघूया विभाग 1, कॅशलेस हेल्थकेअरची मागणी. शिक्षकांच्या सुरुवातीच्या मागण्या नेमक्या काय होत्या यावर एक नजर टाकूया. तुम्हाला माहितीच असेल, हा निर्णय काही एका रात्रीत झालेला नाही. यामागे एक जुनी मागणी आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक वर्षांपासून ही मागणी होत होती की सर्व जिल्हा परिषद आणि 100% खासगी अनुदानित शाळांमधल्या कर्मचाऱ्यांना कॅशलेस म्हणजेच रोखरहित वैद्यकीय सुविधा मिळावी. कारण अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी पैशांची जुळवाजुळव करावी लागू नये आणि रुग्णालयात थेट मोफत उपचार मिळावेत, हा यामागचा अगदी साधा आणि रास्त उद्देश होता. इथूनच सुरुवात होते विभाग 2ची आरोग्य योजनांचा विस्तार, जिथे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना राज्य आणि केंद्राच्या योजनांमध्ये सामावून घेतलं गेलं आहे. मग या मागणीवर शासनाने काय उपाय शोधला? तर शासनाने 2 मोठ्या आरोग्य योजनांचा विस्तार केला. पहिली म्हणजे आपल्या राज्याची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि दुसरी केंद्राची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. याचा अर्थ काय? तर शूद्र शिधापत्रिका धारकांसोबतच आता राज्यातील सर्व संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या योजनांमध्ये अधिकृतरित्या सामील केले गेलं आहे. मुख्य प्रवाहातील आरोग्य सुरक्षेशी जोडणारं हे खरोखरच एक मोठं पाऊल आहे. चला आता वळूया विभाग 3कडे. 5 लाखांचा वैद्यकीय लाभ, कुटुंबाला मिळणारी आर्थिक सुरक्षा. आता या माहितीमध्ये खरोखरच सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की आपण एका अत्यंत भक्कम आर्थिक सुरक्षेबद्दल बोलत आहोत. पुरे 5 लाख रुपये. होय, या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष तब्बल 5 लाख रुपयांचं आरोग्य संरक्षण मिळणार आहे. आजच्या काळात वाढता वैद्यकीय खर्च पाहता सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी हा आकडा खरोखरच खूप मोठा दिलासा देणार आहे, नाही का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फायदा फक्त एका कर्मचाऱ्यापुरता मर्यादित नाहीये, तर संपूर्ण कुटुंबासाठी हे एक सुरक्षा कवच आहे. या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला व्यापक आरोग्य संरक्षण दिलं जाणार आहे. म्हणजे अचानक येणाऱ्या वैद्यकीय खर्चाच्या चिंतेतून संपूर्ण कुटुंबाची सुटका. पण इथे एक छोटीशी अट आहे, आणि ती आपण पाहणार आहोत विभाग 4मध्ये. अनिवार्य आभा कार्ड ही एक नवीन डिजिटल आवश्यकता. आता ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आभा कार्ड म्हणजे नक्की काय ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. ABHA म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट. सोप्या शब्दात सांगायचं तर हे तुमचं एक युनिक डिजिटल हेल्थ ओळखपत्र आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सगळे लाभ मिळवण्यासाठी हे अकाउंट असणं शासनाने आवश्यक केलं आहे. आपल्या देशाच्या वाढत्या डिजिटल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आता परिपत्रकातली ही ओळ जशीच्या तशी पाहूया. सर्व शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभा कार्ड काढणे अनिवार्य आहे. तुम्ही बघू शकता, यात कोणतीही पळवाट नाहीये. भाषेवरून हे अगदी स्पष्ट होतं की आभा कार्ड काढणं हा काय तुमच्या मर्जीचा प्रश्न नाहीये, तर ती 100% सक्तीची आणि अनिवार्य अट आहे. आता अट अनिवार्य असली तरी घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण शासनाने ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी याच पत्रासोबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जोडल्या आहेत. त्यांनी चक्क एका इन्स्ट्रक्शनल व्हिडिओची लिंकही दिली आहे. याचा सरळ उद्देश हाच आहे की कोणत्याही कर्मचाऱ्याला तांत्रिक अडचण येऊ नये आणि त्यांनी स्वतःचा आणि कुटुंबाचा आभा कार्ड अगदी सहज जनरेट करावं. तर इथला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विभाग 5 वैद्यकीय प्रतिपूर्तीचे नियम काय आहेत आणि ते न पाळल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात. आभा कार्ड असण्याने किंवा नसण्याने नक्की काय फरक पडतो हे आपण पाहूया.
एकीकडे जर तुमच्याकडे हे डिजिटल अकाउंट असेल तर कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण सहज मिळतं. पण दुसरीकडे अत्यंत कडक नियम असा आहे की जर हे कार्ड काढलं नाही तर शासनाकडून कोणतंही मेडिकल रिइम्बर्समेंटचं बिल स्वीकारलं जाणार नाही. म्हणजेच आभा कार्ड नसेल तर वैद्यकीय प्रतिपूर्तीचे सर्व मार्ग बंद. या सगळ्या विश्लेषणातून शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. डिजिटल हेल्थ आयडी आणि कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय लाभ यांची ही जी सक्तीची सांगड घातली गेली आहे, हाच भविष्यात सर्व सार्वजनिक क्षेत्रांसाठी एक नवीन स्टँडर्ड नियम बनेल का? तुम्हाला काय वाटतं? डिजिटल गव्हर्नन्सच्या दिशेने टाकलेलं हे नक्कीच एक मोठं पाऊल आहे. आजच्या या विश्लेषणात आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माहितीपूर्ण रहा आणि नेहमी अपडेटेड रहा.